गाभा टेस्टचा आजचा शेवटचा दिवस. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ही टेस्ट ड्रॉ होणार हे अनेकांना वाटलं होतं आणि आज टेस्ट ड्रॉ होण्याच्या आधीच एका चर्चेला उधाण आलं. विराट कोहली हा रविचंद्रन अश्विनच्या बाजूला बसलेला होता आणि नंतर त्याने तिथेच अश्विनची गळाभेट घेतली. सकाळपासूनच एक खेळाडू निवृत्ती स्वीकारणार अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडे येत होत्या आणि विराट कोहलीने रविचंद्रन अश्विनची गळाभेट घेतल्यानंतर तो खेळाडू रविचंद्रन अश्विन आहे ही बातमी सगळीकडे झळकली आणि नंतर पत्रकार परिषदेमध्ये रविचंद्रन अश्विनने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचं घोषित केलं आणि आजचा सामना हा त्याचा अखेरचा सामना होता हे देखील त्याने सांगितलं. यानंतर क्लब क्रिकेटसाठी IPL साठी मी खेळत राहील हे देखील अश्विनने सांगितलं. पण अश्विन हा भारतीय क्रिकेटमधला एक असा महत्वाचा खेळाडू होता ज्याने आजवर त्याच्या विविध कौशल्याने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अनेकदा भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून दिला. अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केलेल्या अश्विनची एक ओळख म्हणजे यांच्यामुळे अनेकदा क्रिकेटमधील नवीन नियम हे प्रेक्षकांना माहीत व्हायचे असं देखील म्हटलं जायचं. अश्विन ज्याच्यामुळे क्रिकेटमधले नवनवीन नियम प्रेक्षकांना माहिती झाले असं नेमकं का म्हटलं गेलं पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. तसं IPL आणि अश्विन हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. जॉर्ज बटलरचा रनआउट असू देत किंवा त्या मॅक्सवेलच्या संदर्भातला वाईट बॉल असू देत, रिटायर्ड हर्ट असू देत किंवा इतर कुठल्या गोष्टी, प्रत्येक वेळी अश्विनचा अग्रेशन आणि त्याने तिथे लावलेली त्याची बुद्धिमत्ता, खेळलेली चतुरखेळी यामुळे अश्विन हा चर्चेत राहतो. पण क्रिकेटचे असे कुठले नियम आहेत जे प्रेक्षकांना अश्विनने ते केल्यानंतर माहिती झाले ते आपण पाहणार आहोत. सर्वात आधी 2022च्या काळामध्ये पहिल्यांदा IPLच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा रिटायर्ड हर्ट झाला तो खेळाडू म्हणजे अश्विन. राजस्थान रॉयल्सची ती मॅच होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 19व्या ओव्हरमध्ये मला वाटतं 23 बॉलमध्ये 28 रन त्याने काढले होते आणि त्याला लक्षात आलं की त्याचा जो स्ट्राईक रेट आहे तो कुठेतरी स्लो झालेला आहे आणि तिथे कुणीतरी बिग हिटरची गरज आहे. त्यावेळी तो स्वतःहून रिटायर्ड हर्ट झाला आणि 2023ला पहिल्यांदा तो स्वतःहून आपल्या टीमसाठी पवेलियनच्या मध्ये गेला, म्हणजे पवेलियनकडे गेला आणि त्याने स्वतःला धावची म्हणजे विकेट जी आहे त्याची स्वतःची त्याने ती सोडली. त्यानंतर पहिल्यांदा लोकांना कळालं की रिटायर्ड हर्ट नावाचा जो प्रकार आहे तो 2023ला तिथे कळाला. त्यानंतर मागच्या वर्षी 2024च्या वर्षामध्ये आपण पाहिलं, या वर्षी पण आपण पाहिलं अनेक खेळाडू जे आहेत ते रिटायर्ड हर्ट झालेले आपण पाहिलेलं आहे. तो जो सामना होता तो राजस्थान विरुद्ध लखनौचा सामना होता आणि त्यानंतर लोकांना रिटायर्ड हर्ट हा जो प्रकार आहे तो त्यामध्ये कळाला. त्यापूर्वी पुन्हा एकदा अश्विनवर म्हणजे अश्विनवर बरेच आरोप त्यावेळी झाले ते म्हणजे जॉर्ज बटलरचं रनआउट होतं. 2019चा तो सामना होता. त्यावेळी राजस्थान रॉयल्स कडनं बॅटर होता जॉर्ज बटलर, तो ओपनिंग करायचा आणि अश्विन हा त्यावेळी किंग्स 11 पंजाब कडनं खेळायचा. एक रनआउट होता तो नॉन स्ट्रायकरच्या एंडला जॉर्ज बटलर होता आणि तो पुढे गेलेला होता आणि त्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या जॉर्ज बटलरला अश्विनने रनआउट केलेलं होतं. त्या रनआउटवरून पुन्हा मग स्पिरिट नाहीये, स्पोर्टिंग स्पिरिट दाखवायला पाहिजे होती, पूर्ण जगभरात अश्विनला ट्रोल करण्यात आलं. पण त्यावेळी अश्विननं एकदम क्लिअर सांगितलेलं होतं की ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे क्रिकेटचे जे काही नियम आहेत त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि त्याने क्रीज सोडली होती. यापूर्वी मी त्याला एकदा सांगितलं होतं की क्रीज सोडू नको, तरी त्याने ती क्रीज सोडली होती म्हणून मी त्याला त्या प्रकारे आउट केलं आणि त्या गोष्टीमुळे सुद्धा तेव्हा लोकांना कळालं की अशा पद्धतीचं सुद्धा रनआउट जे आहे ते अशा पद्धतीच्या अशा लेवलच्या क्रिकेट मॅचेस मध्ये होतं. IPL मध्ये 2019ला ती दुसरी घटना होती. त्यानंतर 2021ची घटना आहे ज्यावेळी अश्विन हा दिल्लीकडून खेळत होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा तो सामना होता. रिषभ पंत आणि अश्विन यांच्यामध्ये पार्टनरशिप सुरू होती आणि राहुल त्रिपाठी त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स कडनं खेळत होता. राहुल त्रिपाठीने थ्रो केला आणि तो जो फिल्डर होता राहुल त्रिपाठीचा त्याचा थ्रो जो आहे तो पंतच्या बॅटला लागला आणि त्यानंतर तो एक्स्ट्रा रन घेण्यासाठी पंतला अश्विनने बोलवलं आणि तो एक रन जो आहे तो कंप्लीट केला. त्यानंतर त्यावेळी इयॉन मॉर्गनकडे मला वाटतं कॅप्टन्सी होती आणि मॉर्गनने त्याला राग आला की अशी स्पोर्टिंग स्पीड दाखवली नाही, तिथे दाखवायला पाहिजे होती. पण तो एक्स्ट्रा रन सुद्धा जो होता याने पुन्हा अश्विनने सांगितलं की क्रिकेटच्या नियमामध्ये तो बसणार होता आणि त्यामुळे त्याने तो एक्स्ट्रा रन जो आहे तो तिथे घेतला. पहिली घटना आपण पाहिली त्या संदर्भातली. दुसरी आणि ही तिसरी अजून एक घटना आहे ज्यामध्ये
ज्यावर पण सुद्धा बऱ्याचदा अश्विनने मला वाटतं अंपायरचा आणि त्याचं बऱ्याचदा जमत नव्हतं. मायकल गफ त्यावेळी अंपायर होते. ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध आर अश्विनने बॉल टाकला होता आणि तो लेग स्टंपच्या बाहेर होता आणि तो वाईड बॉल देण्यात आलेला होता आणि त्या वाईड बॉलवर 2023चीच घटना आहे. त्या वाईड बॉलवर मायकल गफला त्याने ऐकवलं होतं आणि नंतर ट्विट सुद्धा या संदर्भातलं केलेलं होतं. जर तो बाहेर आलेला होता, लेग साईड त्याने सोडली होती, तर तुम्ही तो वाईड बॉल का दिला नाही, अशा अँगलचा जो प्रश्न होता, असा प्रश्न त्याने विचारला होता. आणि वाईड बॉल कधी दिला पाहिजे, कधी स्टंपच्या पुढे गेल्यानंतर कुठे वाईड बॉल पडतो आणि का दिला गेला पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत तिथे आलेला होता. आर अश्विनच्या ह्या 4 घटना ज्या आहेत, त्या 4 गोष्टी अशा आहेत ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीमुळे जे क्रिकेटचे जे नियम्स आहेत ते आपल्याला माहित झाले. म्हणजे एक्स्ट्रा रन कधी घेता येतो किंवा विकेट जी दिलेली होती ती विकेट, रिटायर्ड हर्ट होणं आणि वाईड बॉल, अशा 4ही घटना ज्या आहेत ज्या IPLच्या इतिहासामध्ये घडल्या. त्यानंतर आर अश्विनचा एक वेगळी ओळख सगळ्यांना जी माहित झाली ती म्हणजे यामुळे आम्हाला नवनवीन क्रिकेटमधले जे नियम आहेत ते आर अश्विनमुळे माहिती होतात. या नियमांच्या पलीकडे जाऊन आर अश्विनचं भारतीय क्रिकेट संघासाठी, भारतीय क्रिकेटसाठी असलेलं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये 37 वेळा 5हून अधिक बळी घेण्याचा, एका डावामध्ये 5हून अधिक बळी घेण्याचा रेकॉर्ड जो आहे तो अश्विनच्या नावावर आहे. 6 टेस्ट सेंचुरी सुद्धा त्याने केलेल्या आहेत. याशिवाय 11 वेळा प्लेअर ऑफ द सिरीज जो संयुक्तपणे रेकॉर्ड जो आहे तो आर अश्विनच्या नावावर आहे. टेस्टमध्ये आज जेव्हा तो रिटायर्ड होतो त्यावेळी सुद्धा तो टॉप ऑलराऊंडर्सच्या यादीमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो, बॉलर्सच्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचा रेकॉर्ड असताना त्याने आता निवृत्ती स्वीकारलेली आहे. या निवृत्तीनंतर जी मजा आपल्याला भारतीय क्रिकेट संघाकडून अश्विन खेळताना पाहायला मिळायची, तीच मजा जी आहे पुन्हा एकदा IPL मध्ये तो ज्यावेळी येईल त्यावेळी तो खेळेल. आता तो पुन्हा एकदा थालाच्या सोबत असल्याचं आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतं. म्हणून आता जरी तो क्रिकेटच्या मैदानात म्हणजे भारतीय संघासाठी जरी तो खेळणार नसला तरी IPL मध्ये तरी आपल्याला तो पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या इनिंगसाठी आर अश्विनला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.